नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 प्रकरण पहिले इतिहास म्हणजे काय हा पाठ आपण पाहतोय। पाठ नंबर 3 प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडे, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात। या साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकार पडतात। मागच्या तासाला इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय हे आपण पाहिलंय आणि त्याचा पुढचा भाग आपण पाहतोय। त्याच्यामध्ये प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात। मग इतिहासाची साधने कोणकोणती आहेत? तर प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात। मग या साधनांचे प्रमुख 3 प्रकार पडतात। नंबर 1 भौतिक, नंबर 2 लिखित आणि नंबर 3 मौखिक साधने असे इतिहासाचे 3 साधनाचे प्रकार पडतात। भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरेखोटेपणाची कसून तपासणी केली जाते आणि कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते। ही शास्त्रीय पद्धत होय। मग शास्त्रीय पद्धत म्हणजे काय किंवा शास्त्रीय पद्धत स्पष्ट करा असा जर प्रश्न असेल तर यापूर्वीही आपण पाहिलं की प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे किंवा नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं? शास्त्रीय पद्धत म्हटलं जातं। आणि कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते। ही काय आहे? शास्त्रीय पद्धत आहे। 1.3 इतिहास आणि आपण शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात। उदाहरणार्थ पर्यावरणशास्त्र। पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावर उपाय यांचा अभ्यास करते। पर्यावरण म्हणजे काय? आपल्या आजूबाजूचा परिसर। मग आपण परिसर अभ्यास बघतोय, परिसर अभ्यास भाग 2 बघतोय आणि त्याच्यामध्ये पर्यावरणशास्त्र जे आहे की ज्या पर्यावरणशास्त्रामध्ये पर्यावरणाची हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावरचे उपाय यांचा अभ्यास काय केला जातो। त्याचप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयांचा अभ्यास करते। इतिहासात भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो। इतिहास कशाचा अभ्यास करतोय? भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो। माणसांच्या व्यक्तिगत आणि सामूहिक कृतींच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक आणि हानिकारक वातावरण निर्माण होत असते आणि त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो। म्हणजेच काय की आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे, आपल्या आजूबाजू जी लोक राहतात, आपल्या आजूबाजूचं जे पर्यावरण आहे, परिसर आहे, त्या प्रत्येक घटकाचा परिणाम मानवाच्या जीवनावर व्यक्तिगत आणि सामूहिक कृतीतून होताना दिसतो। उदाहरणार्थ एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या सहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावचा विकास उत्तम रीतीने होतो। परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर मात्र गावच्या विकासात अडथळे निर्माण होतात। परंतु कधीकधी असं होतं की समूह आहे आणि समूहाने एकत्र येऊन जर काम केलं तर ते पटकन होतं आणि ते सर्वांच्याच विकासासाठी उत्तम असतं। तशा पद्धतीने जर गावात एकजूट नाही झाली तर आपल्याला तिथं संघर्ष पाहायला मिळतात आणि गावच्या विकासामध्ये त्याच्यामुळे अडथळे निर्माण होतात। भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो। मग इतिहास काय करतोय की भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो। इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय, अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते। वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हेही इतिहासातून आपल्याला काय होते? समजते। म्हणजे काय की आत्ता आपण कसे वागतोय
त्याच्यावर आपला भविष्यकाळ अवलंबून असेल. म्हणजे आत्ता जर आपलं वर्तन चांगलं असेल तर भविष्यकाळामध्ये त्याचे परिणामही आपल्याला चांगलेच पाहायला मिळतील. म्हणून वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तीनही काळांमध्ये आपण आधी कसे वागलोय, आत्ता कसे वागतोय आणि यापुढे कसे वागता येईल, म्हणजे आपलं आयुष्य आधी कसं होतं, आत्ता कसं आहे आणि पुढे कसं आहे, हे आपल्याला याच्यातून चांगल्या पद्धतीने समजून येईल. भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती, प्रेरणा मिळवून देण्याचे कार्य इतिहास करतो. मग भूतकाळात होऊन गेलेले जे थोर व्यक्ती आहेत त्यांच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्य इतिहास करतो. शिवाजी महाराज सगळ्यांना माहिती आहेत. मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली, इंग्रजांना हरवलं. मग हे सगळं करताना जेव्हा आपल्याला आपला जो भूतकाळ आहे या भूतकाळामध्ये ज्या थोर व्यक्तींच्या गोष्टी आपल्याला आपले आईवडील, आजी आजोबा सांगतात, त्यातून आपल्याला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते आणि ही प्रेरणा आपल्याला पुढील कार्यासाठी काय करते, मदत करते. इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते. तसेच माणसाच्या जीवनपद्धतीमध्ये कसे बदल होत गेले हेही आपल्याला यातून कळते. प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र इतिहास असतो आणि तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांचा स्वतंत्र इतिहास आहे. मग प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे आणि हा जो इतिहास आहे प्रत्येक गावाचा असेल, जिल्ह्याचा असेल, राज्याचा असेल, देशाचा असेल, तर प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे आणि हा स्वतंत्र असतो. तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांचा स्वतंत्र इतिहास आहे. प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो. त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्त्वाचे बदल आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रांची माहिती आपल्याला यातून मिळते. 1.4 भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ आणि भविष्यकाळ हे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला ही एक ऐतिहासिक कृती आहे. जर भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ह्या घटना अखंड साखळीने जोडलेल्या असतात आणि त्या जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध काय केला, लढा दिला, ही एक ऐतिहासिक कृती आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात आणि उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला ही एक ऐतिहासिक कृती आहे आणि त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला असे म्हणता येईल. ही स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. आता एका वाक्यात उत्तरे द्या असा जर प्रश्न तुम्हाला विचारला, स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे, तर स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतींशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला तेही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकतो. मग आपल्याला इतिहासाच्या अभ्यासातून काय कळतंय, तर आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतींशी जोडलेल्या असतात आणि त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो आणि इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकतो. उदाहरणार्थ, फार वर्षापूर्वी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली. अग्नीचा वापर कसा करावा हे शिकवून घेतले. त्याने पुढे चाकांचा शोध लावला. पुढच्या पिढ्यांनी या गोष्टींमध्ये भर घातली. मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीने तंत्रज्ञानही विकसित होत गेले. ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे. भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढे नवनवीन शोध लावणे शक्य असते. चित्रामध्ये तुम्हाला दाखवले पहा, भूतकाळातील शोध आणि तंत्रज्ञान असं म्हटलं आहे आणि वर्तमान काळातील शोध आणि तंत्रज्ञान असं कम्पॅरेटिव्हली आपल्याला दाखवले. मागच्या पिढीने म्हणजे पूर्वी आदी मानवाने अग्नीचा शोध लावला. हा जो शोध आहे अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतलं आणि पुढे त्याने चाकाचा शोध लावला. तशाच पद्धतीने
ची प्रगती होत गेली, तंत्रज्ञान मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीने तंत्रज्ञान विकसित होत गेलं आणि ही जी अखंड प्रक्रिया आहे ती सुरूच आहे. भूतकाळातील शोधांच्या आधारेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य असते. खाली स्वाध्याय दिलाय बघा. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब असे म्हणतात. तर भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात. इतिहास केवळ टिंबटिंबच्या आधारे लिहिला जात नाही, तर इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे? तर स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते? तर इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते? तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.